हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर फ्रेंड्स, आज आहे पुरणपोळी आणि खीर। तर आता गुढीपाडवा येतो आहे सण, तर आपण खीर आणि पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर एका पातेल्यामध्ये मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, तर ते चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। नंतर इकडे आपण पॅनवर तांदूळ ठेवून घेणार आहोत आणि तुपामध्ये थोडेसे परतवून घेणार आहोत, जास्त परतवायचे नाहीये। तर आता मी इकडे परतवून घेते आहे आणि इकडे आपलं दूध गरम होतं आहे। तर अशा नव्या पद्धतीने खीर नक्की बनवून बघा माझा ब्लॉग आणि शेवटपर्यंत, आणि छोटंसं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर चला मग आता आपण खीरच्या रेसिपीला वळूया। तर आता मी पॅनमध्ये तांदूळ आणि तूप चांगलं परतवून घेणार आहे आणि तेच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। तर आता तांदूळ आपले चांगले परतवून घेतलेले आहे, बघू शकता ब्लॉकमध्ये किती परतवायचे आहे। तर आता मिक्सरमध्ये थोडेसे ते तांदूळ टाकलेले आहे आपण आणि आपलं दूध टाकणार आहोत। तर थोडंसं बारीक करायचं आहे, जास्त पेस्ट करायची नाहीये। तर अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे आणि आपण आता त्या उकळत्या दूधमध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर इकडे काजू, बदाम, मनुके हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे। आता बघू शकताय तुम्ही की खीरमध्ये तांदूळ टाकल्यावर आपण मिक्स केले आहे आणि त्याच्यामध्ये आता काजू, बदाम, मनुके त्याच्यात टाकून घेणार आहोत। हे सगळं साहित्य टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपली खीर रेडी आहे। ब्लॉग पूर्ण बघा आणि माझी खीरची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर पुढे आपण पुरणपोळी बनवलेली आहे, तर गुढीपाडव्यासाठी ही रेसिपी एकदम उत्तम आहे, नक्की बनवून बघा। तर आता आपलं सगळं मिक्स झालेलं आहे आणि शेवटी आपल्याला खीरमध्ये साखर टाकायची आहे। तर मी इकडे आता 1 वाटी साखर टाकून घेते आहे, थोडेसे वेलदोडे टाकून घेते आहे आणि परत मिक्स करते। तर अशा पद्धतीने आपली खीर रेडी आहे। तर अशी पद्धत वापरून नक्की खीर बनवून बघा आणि माझा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बाय।